नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कांद्याची पात स्वच्छ करून चिरून आणि धुवून घेतलेली आहे. इथे मी तुरीची डाळ 2 तास भिजत ठेवली होती. ती छान अशी आता भिजलेली आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. तर इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता ती गरम झाली तर त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर 1-2 चमचे मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकणार आहोत. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात. आता जिरे मोहरी चांगली तेलात तडतडली की आपण त्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत. तर जिरे मोहरी आपली छान तडतडली आहे. आपण त्यामध्ये आता ही कांद्याची पात टाकून घेऊया. त्यानंतर इथे ही भिजवलेली डाळ टाकणार आहोत. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत. त्यानंतर इथे बघा लाल तिखट घेतलेलं आहे, हे टाकून मी. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे बघा. इथे पाहू शकता तुम्ही. तर इथे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. आपण ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतो. खूप छान लागते भाकरीबरोबर ही भाजी. तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने एकदा कांद्याच्या पातीची भाजी करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह.
तोपर्यंत धन्यवाद.